रहमानगंजमध्ये मोकाट सांडाचा कहर, ॲटो रिक्षावर हल्ले, शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. राष्ट्रीय हिंदी विद्यालय परिसर सलग घटना, प्रशासनाचे दुर्लक्ष, मोठी दुर्घटना झाल्यावरच येणार का जाग. आज ॲटो रिक्षा, उद्या विद्यार्थ्यांचा जीव. मोकाट सांडामुळे नागरिक संतप्त. रहमानगंजमध्ये सांडराज, ॲटो रिक्षावर धडाकांचा सिलसिला, नागरिकांचा प्रशासनाला इशारा. आज दिनांक गुरुवार 2 दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रहमानगंज आणि राष्ट्रीय हिंदी विद्यालय परिसरात एका मोकाट सांडाने अक्षरशः दहशत माजवली असून तो विशेषतः रस्त्यावर जाणाऱ्या ॲटो रिक्षावर धावून जात जोरदार धडक मारत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र अशी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार हा मोकाट सांड दररोज परिसरात मुक्तपणे फिरत असून समोरून येणाऱ्या ॲटो रिक्षांना लक्ष्य करत आहे. अनेक वेळा या ॲटो रिक्षामध्ये शाळकरी विद्यार्थी प्रवास करत असतात. त्यामुळे एखाद्या दिवशी ॲटो रिक्षा पलटी होऊन मोठी जीवितहानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे परिसरातील नागरिकांनी या प्रकारची माहिती लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणेला अनेकदा दिली असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल आता संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत. राष्ट्रीय हिंदी विद्यालय परिसरात दररोज शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची वर्दळ असते. अशा ठिकाणी मोकाट सांडाचा वाढता वावर ही गंभीर बाब असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निरपराध विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकांनी महापालिका आणि संबंधित प्रशासनाला तातडीने मोकाट सांडाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. अन्यथा कुठलीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी ही प्रशासनाचीच राहील, असा इशाराही नागरिकांनी यावेळी दिला आहे. आपण पाहत आहात लोकतुफान डिजिटल न्यूज. यासाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल, जालना.